नमस्कार, Niksha.com मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. हा व्हिडिओ असणार आहे एस-ओ-पी बद्दल. जर तुम्ही जर्मनी शिक्षणासाठी जात आहात, तुम्हाला जर्मनी शिक्षणासाठी मूव्ह इन करायचं आहे, तर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी असतात. या मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये मी तुम्हाला एक डॉक्युमेंट सांगितला होता एस-ओ-पी अर्थात स्टेटमेंट ऑफ पर्पज. हा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे, हा जो डॉक्युमेंट आहे, या डॉक्युमेंटची व्हॅल्यू काय आहे? हे डॉक्युमेंट्स कसं क्रिएट करायला पाहिजे? सो हे सगळं जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की जर कधी तुम्हाला जर्मनीतील शिक्षणासंदर्भातले अपडेट्स अशाच प्रकारे हवे असतील, तर त्यासाठी तुम्ही आमचा Facebook ग्रुप जॉइन करू शकता. ज्याचा क्यूआर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. Telegram ग्रुप देखील आहे आमचा. त्याचा देखील क्यूआर कोड खाली मेन्शन केलाय. तो क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही Telegram ग्रुप देखील जॉइन करू शकता. WhatsApp ग्रुप देखील आहे. WhatsApp ग्रुपला देखील तुम्ही क्यूआर कोडला स्कॅन करून WhatsApp ग्रुपला देखील जॉइन करू शकता. तसेच आमचं Instagram पेज आहे. ज्या Instagram पेजला तुम्ही फॉलो करा. त्यावरती देखील तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील जर्मनीतील शिक्षणासंदर्भातले. सो आपल्या पॉइंटवरती वापस येऊया. एस-ओ-पी. एस-ओ-पीचे महत्त्व काय आहे, हे जर तुम्हाला सिंपली अगदी सरळ भाषेत सांगायचं झालं, तर एस-ओ-पी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. जर तुम्हाला जर्मनीमध्ये शिक्षणासाठी जायचं आहे, तर तुम्ही जर्मनी शिक्षणासाठी का जात आहात? त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन का घेत आहात? तुमचा पर्पज काय आहे ते शिक्षण घेण्याचा? अर्थात फॉर एक्झाम्पल जर कधी तुम्ही कॉम्प्युटर सायन्स करताय, मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स करताय, तर तुम्ही ते का करत आहात? तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स का करायचं आहे? तुमचं फ्युचर गोल काय आहे? प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यामुळे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे त्या एज्युकेशनला घेऊन आणि तुम्हाला का करायचं आहे? हा जो तुमचा पर्पज आहे, जो त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये मेन्शन केलेला असेल. सो याचं हे आणि हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे. याच्यावरनं तुमच्या सिलेक्शन प्रोसेसला फरक पडतो. तुमचं सिलेक्शन प्रोसेससाठी एस-ओ-पी सगळ्यात कन्सिडरेबल डॉक्युमेंट आहे. याचं महत्त्व जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल 2 स्टुडंट आहेत. फर्स्ट स्टुडंट ज्याचे ग्रेड बेटर आहेत. त्याचे ग्रेड चांगले आहेत. परंतु त्यांनी जो स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिला त्यांनी जो स्टेटमेंट ऑफ पर्पज मेन्शन केलाय, तर तो कन्वे करण्याचा वे त्याचा थोडासा वीक आहे. त्याचा स्टेटमेंट ऑफ पर्पज थोडासा वीक आहे. आणि सेकंड स्टुडंट आहे, ज्याचा ग्रेड कंपॅरेटिव्हली फर्स्ट स्टुडंटपेक्षा कमी आहे. परंतु त्यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पज जो लिहिलाय किंवा जो ज्या प्रकारे त्यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये त्याचा पर्पज मेन्शन केलाय, तो जास्त बेटर वेमध्ये त्यांनी कन्वे केलाय. तर अशा कंडिशनमध्ये युनिव्हर्सिटी सेकंड स्टुडंटला कन्सिडर करेल. अर्थात सेकंड स्टुडंट ज्यांनी तुमचा जो एस-ओ-पी होता तो बेटर लिहिलाय, बेटर वेमध्ये त्यांनी मेन्शन केल्या त्याच्या गोष्टी. तर त्याला त्या स्टुडंटला आधी कन्सिडर केलं जाऊ शकतं. बऱ्याच वेळा, बऱ्याच केसेसमध्ये असं होऊ शकतं. त्यामुळे यावरून तुम्हाला कळेल, की स्टेटमेंट ऑफ पर्पजचं जे महत्त्व आहे ते काय आहे? कुठल्या लेव्हलचं आहे? त्यावरती तुमचं ॲडमिशन बऱ्याच वेळा डिपेंड करू शकतं. सो अशा प्रकारे हे असतं स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्हाला जर कधी ॲडमिशन घ्यायचं आहे तर जर्मनीसाठी. आता हे स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्ही कसं क्रिएट करू शकता? तुम्हाला ईझीएस्ट वेमध्ये निक्षाला थ्रू तुम्ही हे स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं क्रिएट करू शकता? हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला स्क्रीनवरती ही निक्षालाची वेबसाईट दिसतीये किंवा तुम्हाला क्यूआर कोड दिसत असेल, तुम्ही तो क्यूआर कोड स्कॅन करून या वेबसाईटवरती येऊ शकता. या एस-ओ-पीजच्या ऑप्शनमध्ये येऊ शकता. वरती तुम्हाला एस-ओ-पीजचं ऑप्शन दिसतंय. या ऑप्शनमध्ये तुम्हाला यायचंय. या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघा, कोर्स बेस्ड एस-ओ-पीज आहेत आणि कंट्री बेस्ड एस-ओ-पीज आहेत. तुम्ही जर वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जात असाल, जर्मनी सोडून इतर कंट्रीजमध्ये देखील तुम्ही शिक्षणासाठी जात आहात, तर त्या कंट्रीजसाठी देखील तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं लिहायचं आहे, कशाप्रकारे तुम्हाला गोष्टी मेन्शन करायच्या आहेत, ते देखील इथे दिलंय. तसंच पोस्ट बेस्डमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कोर्स दिलेत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कोर्सच्या अकॉर्डिंग एस-ओ-पी कसा लिहायचा हे देखील तुम्हाला सांगितलं. याचे फॉर्मॅट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. ते कसे? त्याचे मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक दाखवतो, की तुम्हाला कशाप्रकारे हे स्टेटमेंट ऑफ पर्पज मिळणार आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. कोर्स बेस्डमध्ये एक दाखवू सध्या. फॉर एक्झाम्पल बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एस-ओ-पी हवा आहे. बघा इथे तुम्हाला दिलंय एस-ओ-पी. जर तुम्हाला इथे 499 ला बघा तुम्हाला एस-ओ-पी दिसतंय. मास्टर्ससाठी असणार आहे. तोच बघा तुम्ही कसं असणार आहे. इथे तुम्ही बाय नाऊला ऑप्शन घ्या बघा 7 एस-ओ-पीज टेम्पलेट्स मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. एल-ओ-आर एक्झाम्पल मिळणार आहे. एक्सपर्ट गाईडन्स मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल फॉर्मॅटिंग मिळणार आहे आणि इन्स्टंट डाउनलोड देखील ऑप्शन मिळणार आहे तुम्हाला यामध्ये. सो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं या ऑप्शनवरती आल्यानंतर बाय नाऊला क्लिक करायचं बेसिकली. बाय नाऊला क्लिक केल्यानंतर अगेन तुम्हाला एकदा बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. सेकंड टाईम तुम्ही बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही तुमची इन्फॉर्मेशन फिल करावं लागेल. मी यापूर्वी बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशन फिल केली त्यामुळे माझी इन्फॉर्मेशन इथे डायरेक्ट येईल. तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला तुमची पहिल्यांदा जर फिल करणार असेल तर बरोबर व्यवस्थित फिल करावं लागेल. ईमेल ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर खूप महत्त्वाची गोष्ट आहे बिकॉज तुम्हाला त्यावरती तुम्हाला ॲक्सेस मिळेल तुमच्या त्याचा. इथे ॲड्रेस देखील तुम्हाला मेन्शन करायचा आहे. मी एक डमी किंवा रँडम ॲड्रेस मेन्शन करतोय. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यानंतर तुम्हाला इथे प्लेस ऑर्डर एंड पेज ऑप्शनला क्लिक करायचं. प्लेस ऑर्डर एंड पेज ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा क्यूआर कोड जनरेट झाला असेल. हा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही यू-पी-आय थ्रू हे एस-ओ-पी बाय करू शकता. यू-पी-आय थ्रू तुमच्याकडे हा एस-ओ-पी बाय होऊ शकतो. अदरवाईज तुमच्याकडे कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट हे देखील
ऑप्शन आहेत. सो तुम्ही या ऑप्शन्सचा देखील वापर करू शकता आणि या ऑप्शन्सचा वापर करून देखील तुमचं एस-ओ-पी जे आहे ते बाय करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पेमेंट डन केल्यानंतर तुम्हाला एस-ओ-पीज कसे मिळू शकतात याचा एक एक्झाम्पल टेम्प्लेट दाखवतो मी तुम्हाला. ज्यामध्ये तुम्हाला दिसेल. बघा इथे निक्षालाने क्रिएट केलेलं एक एस-ओ-पी दिसतंय तुम्हाला कॉम्प्युटर सायन्ससाठीचं ते आहे. सो इथे अशा प्रकारे कशाप्रकारे तुम्हाला त्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. कसं जो असू शकतो याचा एक फॉर्मॅट मी तुम्हाला इथे समोर दाखवला तुमच्या. अशा प्रकारचे अनेक फॉर्मॅट 7 तुम्हाला टेम्पलेट्स याच्यामध्ये मिळणार आहेत. तसेच तुमच्या कोर्सच्या अकॉर्डिंग तुमचे जे वेगवेगळे कोर्स आहेत किंवा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये तुम्ही जाणार आहात. तर तुमच्या कंट्रीच्या अकॉर्डिंग, तुमच्या कोर्सच्या अकॉर्डिंग तुमचा एस-ओ-पी कसा असायला हवा, हे तुम्हाला निक्षाला देणार आहे. निक्षालाने तुमच्यासाठी हे अगदी सोपं करून ठेवलंय. का? कारण तुम्हाला त्याचे अगदी डायरेक्ट टेम्प्लेट मिळणार आहे. तुम्हाला फक्त ती टेम्प्लेट बघून तुम्हाला तुमचा एस-ओ-पी कसा असायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुमचा एस-ओ-पी क्रिएट करायचा आहे. सो बेसिकली तुमच्या नावाने तुमचा एस-ओ-पी जो असणार आहे तो निक्षाचा एस-ओ-पी तुम्ही बघून सेम ॲज इट इज फक्त तुमच्या पॉइंट्स किंवा तुमचे जे मेन रिझन्स असतील ते रिझन्स लक्षात घेऊन तुम्ही एस-ओ-पी क्रिएट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिलेले आहेत निक्षालानी. ज्यामध्ये तुम्हाला बघा इथे सगळ्या कोर्सेसचे ऑप्शन आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, मॅथेमॅटिक्स आहे, एम-बी-ए इन जर्मनी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स, मास्टर्स इन मॅनेजमेंट, फिजिक्स, केमिस्ट्री, डाटा सायन्स, इव्हन हे सगळे जे एस-ओ-पीज आहे, हे एस-ओ-पीज बघून तुम्ही जे अदर कोर्सेस आहेत, त्या कोर्सेससाठीचे देखील एस-ओ-पीज क्रिएट करू शकता. सो तुमचे या व्यतिरिक्त जे कोर्स असतील, तर त्यासाठी देखील तुम्ही एस-ओ-पी क्रिएट करू शकता. हा एस-ओ-पी यातला कुठला एस-ओ-पी बाय करून यातला कुठला एस-ओ-पी तुम्ही मिळवून तुम्ही अदर कोर्सेससाठी देखील तुमचा एस-ओ-पी लिहू शकता. आणि बघा कंट्री बेस देखील आहे. जर्मनीशिवाय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, युनायटेड किंगडम आहे, कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड, आयर्लंड, फ्रान्स या कंट्रीजसाठी देखील तुम्हाला या कंट्रीजमध्ये देखील तुम्हाला एज्युकेशनसाठी जायचं असेल, तर त्या कंट्रीजसाठी देखील तुम्ही कशाप्रकारे तुमचा एस-ओ-पी क्रिएट करू शकता, ते देखील इथे सांगितलेलं आहे. बघा इथे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो. ऑस्ट्रेलियाचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या याच्यासाठी पण सेम प्रोसेस असणार आहे. तुम्हाला बाय नाऊला क्लिक करायचं, अगेन बाय नाऊला क्लिक करायचं, सेकंड टाईम बाय नाऊला क्लिक केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन पूर्ण फिल करायची तिथे. इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही बाय करू शकता किंवा तुम्हाला अदर ऑप्शन्स देखील आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचं पेमेंट कंप्लीट करून तुम्ही एस-ओ-पी मिळवू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचं एस-ओ-पी मिळवायचं आहे आणि निक्षाला थ्रू तुम्ही तुमचा एस-ओ-पी क्रिएट करू शकता. बेस्ट एस-ओ-पी क्रिएट करू शकता आणि तुमचे जे एस-ओ-पीद्वारे कॅन्सल होण्याचं ॲडमिशन कॅन्सल होण्याचे जे चान्सेस आहेत ते 0 करू शकता. 0% मध्ये आणू शकता. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आम्हाला फॉलो करा.